काय झालं होतं नेमकं, काय झालं? आम्ही दुपारी 2 वाजता जेवायला आलो तिथं बिर्याणी खायला. तर त्या बिर्याणीमध्ये झुरळ निघलं. झुरळ निघून त्या यांच्या मॅनेजरकडे आम्ही तक्रार करायला गेलो. तर त्यांचा मॅनेजर सरळ आम्हाला म्हणला की हा बिर्याणी काय आमच्यातली का, त्यांच्या इथं सीसीटीव्ही फुटेज आहेत, सगळे आहेत. आणि परत त्यांच्या मालकाला वरून फोन लावला तर त्यांचा मालक वरून पुन्हा म्हणतात काय झालं. आम्ही विचारलं तर आमचं तुम्ही असं काय फूड पॉइझन झालं तर काय करणार. तर त्यांचा मालक डायरेक्ट आम्हाला म्हणतो आम्ही बघून घेऊ काय झालं असतं तुम्हाला. तर त्यांची एवढी आर्याची भाषा परत वरून अजून पुन्हा आम्हाला दादागिरीची भाषा करते त्यांच्यातली सगळी. काय दादागिरीची भाषा होती? तुम्हाला तुमच्या आमच्या इथं नाही निघलेलं, काही नाही निघलेलं, तुम्ही काय केलं तर आम्ही बघू तुम्हाला काय, अशी दादागिरीची भाषा वरून अजून तुमच्या आमच्यावर. त्यांच्या मालकाला फोन लावून स्वतः बोललं तर ती पण तसंच आर्याची भाषा अजून आम्हाला करणार. काय मागणी? आमची मागणी एवढीच आहे की ह्यांचे जे आम्ही तिथं चांगलं म्हणून ह्यांचं ब्रँड म्हणून ह्यांनी गाजविलंय आणि जे चांगलं म्हणून खायला जे आलं ना तर ही सगळं खोट आहे. सगळं खोट आहे. त्यांनी काही दिवसांनी आतमध्ये पाली शिजून खाऊ घालते ना माणसाला, मरतील तरी ह्यांनी काम फुटणार नाही. सरळ आम्ही तुकाराम मुंडे साहेबाकडे ही बातमी देऊ शकतो. तुम्ही हो करू ना आम्ही तक्रार त्यांच्यासोबत करून तक्रार. तुम्ही मीडियाच्या द्वारे त्या सरांसोबत तुकाराम सरांसोबत मीडियाद्वारे ही पाठवा ही न्यूज. आमची एवढीच मागणी आहे. हो करू ना आम्ही पत्रावर करू ना. लेखी त्यांनी आम्ही पत्र नोटीस देऊ त्यांच्या जीवाशी खेळ आहे हा.